नमस्कार मुलांनो. आज आपण इयत्ता 6वी मधलं कुठलं लेसन शिकवणार आहोत? युनिट 2 मधलं आपल्या शेवटचा जो लेसन आहे त्याचं नाव काय आहे मुलांनो? ॲड वाईज कस्टमर. तर आज आपण कुठला लेसन अभ्यासणार आहोत? ॲड वाईज कस्टमर. चला तर मग या लेसनची आपण सुरुवात करूया. ॲड वाईज कस्टमर म्हणजेच काय? हे आपण समजून घेऊया. आता मुलांना तुम्ही रोज नेहमी टीव्ही बघता, आपण मूव्ही बघायला गेलो किंवा आपण टीव्ही सीरियल बघतो, तुम्ही कार्टून्स बघता. तर काय होतं आपण बघता बघता मध्येच काय येतात ऍड येतात आणि आजकाल सिरियल आणि आपण ज्याला जे पाहायचं आहे त्याच्यापेक्षा म्हणजे तो जो मेन कथानक आहे त्याच्यापेक्षा काय असतात मुलांना ऍड म्हणजे ऍडव्हर्टाईज म्हणजे जाहिराती प्रचंड प्रमाणात असतात. ते आपल्याला जाहिराती काय करतात ते आपल्याला प्रलोभन देतात की आपल्याला ते इन्स्पायर करतात की आपण बाजारात जाऊन त्या वस्तू घ्यावं. त्याच्यासाठी ते काय काय करतात, कुठल्या कुठल्या परीने ऍड हे करतात आणि आपल्याला कसं भुलवतात, आपल्याला कसं फसवतात तेच आपण काय या पाठामध्ये आपण शिकणार आहोत. ऍड वाईज कस्टमर. ऍड वाईज वाईज मीन्स काय मुलांनो? WISE. वाईज म्हणजेच काय? हुशार. ऍड म्हणजे काय? जाहिरात. ऍड वाईज कस्टमर. कस्टमर म्हणजेच ग्राहक. ऍड वाईज कस्टमर म्हणजे ऍड पाहून पाहून हुशार झालेली. म्हणजे आता आपल्याला अशा पण जाहिराती येतात की आपण जाहिरातींना ऍड्सला भुलून न जाता आपण योग्य ग्राहक कसं बनायचं म्हणजे सजान ग्राहक कसं बनायचं, आपल्याला काय कुठल्या वस्तू लागतात, कुठल्या वस्तू खरंच त्या वस्तू आपल्या उपयोगाच्या आहेत का, त्याच्यात ते हेल्दी आहेत का, हे सगळं काय आता आपण पण बघून बघून काय झालेलो आहोत, आपण सुजान ग्राहक झालेलो आहोत म्हणजे चांगले कस्टमर झालेलो आहोत. आता पुढे बघूया. तर आपल्या ऍड वाईज कस्टमर्स मधलं मुलांनो लर्न म्हणजे एक्सप्लेनेशन झालेलं आहे, आपण रीडिंग पण केलेलं आहे मुलांना. आता आपण पुढच्या टप्प्याकडे वळूया. पुढचा टप्पा काय आहे? आता आपण ऍक्टिव्हिटी थ्रू काय करूया? अभ्यासूया. जे आपण अभ्यासलेलं आहे ते खरंच आपल्याला येतं का, आपल्या लक्षात आहे का, तर ते ह्या ऍक्टिव्हिटी थ्रू द्वारे आपण चेक करूया. चला तर मग ऍक्टिव्हिटीला सुरुवात करूया. बघा मुलांनो काय आहे? इन शॉर्ट बघा, द शॉर्ट फॉर्म ऑफ द ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरातीचा शॉर्ट फॉर्म काय आहे? काय आहे मुलांनो? मॅड आहे की ऍड्स आहे? ऍडव्हर्टाइजमेंटचा शॉर्ट फॉर्म काय आहे मुलांनो? उत्तर काय असेल सांगा? बरोबर, काय आहे? ऍड्स. तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे. आपल्या लेसनचंच नाव आहे ऍड वाईज कस्टमर. तर काय आहे शॉर्ट फॉर्म? ऍड्स. बघूया आता क्रिस्पी. आता आपल्याला जे प्रॉडक्ट दाखवले होते स्क्रीनवर किंवा तुमच्या बुकमध्ये टेक्स्टबुकमध्ये जे पिक्चर आहेत तर त्याच्यात जो स्लोगन आहे एक चिप्सचं पॅकेट दाखवलेलं आहे आणि त्याच्यात एक स्लोगन आहे. तर त्या स्लोगन मध्ये काय दिलेलं आहे? क्रिस्पी मंची दिला आहे. बघा त्या स्लोगन मध्ये क्रिस्पी मंची दिला आहे की क्रिस्पी क्रंची दिलेला आहे? तर काय येईल मुलांनो? याचं जे योग्य उत्तर आहे ते काय आहे? क्रिस्पी अँड क्रंची. तर हे उत्तर बरोबर आहे. हे स्लोगन होतं. बघूया तिसरा प्रश्न काय आहे? वाचूया आपण. बघा, द फेअरनेस क्रीम इन द ऍडव्हर्टाइजमेंट. आता फेअरनेस क्रीम म्हणजे फेअरनेस म्हणजे गोरं व्हायची. आपण ऍडव्हर्टाइजमेंट पाहिली होती की तिथे एक सावळी मुलगी, डार्क असलेली मुलगी असते आणि मग ती ऍडव्हर्टाइज मध्ये पाहिलं आहे की ती क्रीम लावल्यानंतर थोडी फेअर आणि 8-15 दिवसातच खूप जास्त फेअर होते. तर ती ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे आहे तर ती कुठल्या क्रीमची होती? बघूया. हिमानी होती की हेमांगुरी होती? सांगा. हेमांगौरी होती? सांगा. तर उत्तर काय येईल? हिमांगी. ती कुठल्या फेअरनेस क्रीमची ऍडव्हर्टाईज होती मुलांनो? सॉरी, हिमानी. कुठल्या क्रीमची ऍडव्हर्टाईज होतं? हिमानी. हिमागौरीची नव्हती. आपलं उत्तर आहे हिमानी. तुम्ही पण ऍड बघितलं असेल. हिमानी असते, हिमानी असते, फेअर अँड लवली. ह्या काय फेअरनेस क्रीम आहे याची ऍड आपण नेहमीच टीव्ही मध्ये जाहिरातींमध्ये बघत असतो. बघा मग, ग्रोविंग चिल्ड्रन शुड ईट रेडीमेड स्नॅक्स लाईक चिप्स अँड वेपर्स. ग्रोईंग चिल्ड्रन्स आहेत म्हणजे जे वाढती मुलं आहेत, जी तुमच्यासारखी छोटी मुलं आहेत, आता त्यांची म्हणजे वाढतं वय आहे तुमचं, ग्रोईंग एज, तर तुम्ही काय खायला पाहिजे? वी शुड ईट रेडीमेड स्नॅक्स. आपण रेडीमेड स्नॅक्स खायला पाहिजे का? जसं की रेडीमेड स्नॅक्स मध्ये जे चिप्स असतात, वेफर्स असतात ते खायला पाहिजे का? लाईक चिप्स अँड वेफर्स. सो इट इज ट्रू ऑर फॉल्स? काय येईल? हे विधान चुकीचं आहे की बरोबर आहे? हे मुलांना विधान काय आहे? हे जे सेंटेन्स आहे हे फॉल्स आहे. आपण हेल्दी बॅलन्स डाएट आपण आपल्या आहारात त्याचा समावेश करायला पाहिजे, म्हणून हे फॉल्स आहे. बघूया पाचवा प्रश्न मुलांनो. अ बॅलन्स अँड नरिशिंग डाएट इन्क्लूड फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, पल्सेस, सेरस, मिल्क ऍटसेट्रा. इथे विचारलं आहे की अ बॅलन्स डाएट अँड नरिशिंग. बॅलन्स डाएट, नरिशिंग म्हणजे जे आपलं पोषण होतं
त्या पोषणासाठी, आपल्या शरीराच्या वाढीसाठी, पोषणासाठी काय इन्क्लूड करायला पाहिजे? त्यांनी म्हटलंय फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, पल्सेस, सेरेल्स, मिल्क. तर हे बरोबर आहे का? सो इट इज ट्रू. हे काय आहे? अगदी बरोबर आहे. आपण आपल्या डाएटमध्ये ह्या सगळ्या फ्रुट्स, व्हेजिटेबल, पल्सेस, मिल्क, फिश ह्या सगळ्या गोष्टी आपण मुलांना काय करायला पाहिजे? आपण आपल्या डाएटमध्ये ऍड करायला पाहिजे. तुम्ही पण तुमच्या आहारामध्ये असं बॅलन्स डाएट घ्या. त्याच्यामुळे काय होईल? तुमची पण हेल्थ हेल्थ छान राहील. तुम्ही जर स्पोर्ट्स वगैरे करत असाल तर याच्यामुळे तुम्हाला योग्य असं पोषण मिळेल. तुमची स्किन पण छान असेल आणि काय असेल, जर तुम्ही पुरेशी झोप आणि याच्यासोबत अजून तुम्ही वॉटर इनटेक वाढवलं तर तुम्ही हेल्दी म्हणून छान, म्हणजे छान तुमचं जे आहे ग्रोइंग एज आहे किंवा तुमची जी वाढ आहे ती परिपूर्ण. बघा मुलांनो, इथे जो 6वा प्रश्न आहे तो काय आहे आपण वाचूया. 5वा प्रश्न झालेला आहे आपला. 6वा प्रश्न काय आहे बघूया. द कलर ऑफ युअर स्किन हॅज नथिंग टू डू विथ युअर ब्युटी. म्हणजे इथे काय म्हटलेलं आहे, तुमचा जो रंग असतो, तुमच्या जो त्वचेचा रंग असतो, ती तुमची ब्युटी ती तुमची ब्युटी नसते. म्हणजे जसं कोणी डार्क असेल तर म्हणजे तो सुंदर नाही असं आपण त्याला म्हणू शकत नाही, किंवा जो गोरा आहे तोच सुंदर आहे असं आपण म्हणू शकत नाही. तर ब्युटी कुठे असते मुलांना? तुमच्या अंतर्मनात असते. जे तुमचे फीचर्स आहेत, ते तुमचे हावभाव आहेत, जे तुमच्या कला आहेत, जे गुण आहेत, ते त्याच्यात काय असते? तुमची ब्युटी, त्याच्यात सुंदरता असते. त्वचेच्या रंगावरून आपण ब्युटी किंवा सुंदरता असं म्हणजे ठरवू शकत नाही. तर हे विधान काय आहे मुलांनो? हे विधान आहे ट्रू. द कलर ऑफ युअर स्किन हॅज नथिंग टू डू विथ युअर ब्युटी. हे उत्तर आहे, बरोबर आहे. चला तर मुलांनो, आपली ऍक्टिव्हिटी इथे कंप्लीट झालेली आहे. आता आपण पुढच्या स्टेप्स कडे वळूया. काय आहे मुलांनो पुढची स्टेप्स? आपलं लर्न झालं ऍक्टिव्हिटी. आता जे आपण अभ्यासलेलं आहे मुलांनो, तुम्हाला काय करायचंय मुलांनो? या गेमच्या द्वारे काय करायचंय? तुम्हाला आता प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. चला तर मग आपण सुरुवात करूया. बघा मुलांनो, इथे 5 प्रकारचे गेम आहेत. कुठलं आहे मुलांनो? क्रिकेट आहे, म्युझिक आहे, प्लेइंग गिटार म्हणजे गिटार हे आहे, मग ती स्टोरी आहे ज्याच्यात माकड आणि एक मनुष्य आहे. मग त्याच्यानंतर मुलांना कुठला आहे? कारवाला गेम आहे आणि मग आहे मोदक. तर मुलांना मी कुठला गेम चूज करू सांगा? तर मुलांना आपण हे टोपीवाल्याचं जे गेम आहे ते आपण चूज करूया. तर मुलांना इथे बघा 4 रंगाच्या कॅप दिलेल्या आहेत, दिसतंय तुम्हाला? कुठल्या रंगाचे आहेत? रेड, ग्रीन, ब्ल्यू आणि येलो रंगाच्या कॅप्स आहेत. आणि काय करायचंय? त्याच रंगाचे इथे ऑप्शन सुद्धा आहेत. जर मुलांना आपण प्रश्नांची योग्य उत्तरं दिली ते काय आहे? या माणसाला काय मिळेल? हा जो बंदर आहे, हा जो माकड आहे, मंकी आहे, तो याला कॅप परत देईल. आपण चुकीची उत्तरं दिली तर त्याला कॅप परत मिळणार नाही. तर याला कॅप मिळवायला आपण काय करूया मुलांना? आपण मदत करूया. मग तुम्ही रेडी आहात मुलांना? व्हेरी गुड. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न काय आहे मुलांना? फाइंड द ऑड वन आउट. आपल्याला गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. म्हणजे इथे 3 शब्द असे आहेत की त्यांची मीनिंग किंवा ते मिळते जुळते आहेत आणि हे ऑड वन आउट आहे. चला मग आपण बघूया. मुलांनो, व्हेजिटेबल्स, वेफर्स, फ्रुट्स, सेरेल्स. तर बघा, व्हेजिटेबल्स हेल्दी असतात. व्हेजिटेबल्स म्हणजे आपल्या भाज्या. वेफर्स म्हणजे जे चिप्स वगैरे असतात ते. फ्रुट्स पण हेल्दी असतात आपल्या शरीरासाठी. आणि सेरेल्स म्हणजे जे तृणधान्य असतात, जसे गहू, बाजरी, हे काय असतात? हे आपल्यासाठी शरीरासाठी आवश्यक असे घटक आहेत. तर याच्यातून बघा, व्हेजिटेबल, फ्रुट्स आणि सेरेल्स मुलांना आपल्या वाढीसाठी काय आहेत? आपल्या आहारात त्याचा समावेश असणं खूप महत्वाचं आहे. आणि हे गटात न बसणारा शब्द आहे. ते कुठला आहे? वेफर्स. तर वेफर्स कुठल्या रंगाने दिलेला आहे मुलांना? ब्ल्यू रंगाने, म्हणजेच निळ्या कलरनी. तर मी निळ्या टोपीला प्रेस करते. बघूया याला टोपी परत मिळते का? टोपी परत मिळालेली आहे. आपण त्याची छान मदत केलेली आहे. आता बघा मुलांना, दुसरा प्रश्न आहे, वाचूया. द मोस्ट पॉप्युलर अँड अमॉंग चिल्ड्रन. आता मुलांमध्ये काय पॉप्युलर असते? काय असं म्हणजे मुलांना काय आवडतं, असं त्यांच्यात काय असं पॉप्युलर असते की त्यांना तेच हवं असते? सांगा. डिटर्जंट पावडर. मुलांना डिटर्जंट पावडर म्हणजे कपडे धुवायचा पावडर लागेल का? नाही. फेअरनेस क्रीम. मुलांना फेअरनेसची काही घेणं देणं नसतं. चॉकलेट्स. सांगा. चॉकलेट्स आवडतात मुलांना. आणि कॉफी मुलांना मोस्टली हे जे आपल्यापेक्षा मोठे वयाने आहेत, आपले आई, बाबा किंवा आपले काका, काकू जे मोठे एल्डर आहेत, ते कॉफी पितात. मग मुलांमध्ये काय पॉप्युलर असेल मुलांना? सांगा. हा तुमच्यासाठी प्रश्न आहे. ते काय पॉप्युलर आहे मुलांना? चॉकलेट्स. लहान मुलांना चॉकलेट्स आवडतात. चॉकलेट्स कुठल्या रंगाने आहे मुलांना? हिरव्या रंगाने. मग ग्रीन कलरची टोपी प्रेस करूया.
बघा त्याला परत मिळालेली आहे आणि आपलं उत्तर काय आहे मुलांना? अगदी बरोबर आहे. तिसरा प्रश्न, द मोस्ट फ्रिक्वेंटली शोन ऍड इन समर. फ्रिक्वेंटली म्हणजे सारखं सारखं ती दाखवली जाते समरमध्ये. कुठली ऍड दाखवली जाते? कोल्ड ड्रिंक्स म्हणजे जे थंड पेय असतात, फ्रुटी असते, माझा असते किंवा कोका कोला असते. परत आपण म्हणू ते छाच असते, लस्सी, सरबत याच्या ज्या कोल्ड्रिंकच्या ऍड्स असतात. स्वेटर्स म्हणजे गरम कपड्याचं समरमध्ये असेल का? नाही. कोल्ड क्रीम म्हणजे आपण थंडीतच वापरतो आणि रेनकोट मुलांना पावसाळ्यात वापरतो. तर आपले प्रश्न काय आहे? द मोस्ट फ्रिक्वेंटली शोन ऍड इन समर. तर काय दाखवलं जातं मुलांना? कसली ऍड दाखवली जाते? कोल्ड ड्रिंक. तर कोल्ड ड्रिंक कुठल्या रंगाने दिलेला आहे मुलांना? रेड कलरनी. बघा आपण याला टोपी मिळते का? बघूया. आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. बघा मुलांना आता चौथा प्रश्न जो आहे, फाइंड द ऑड वन आउट. आपल्याला गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. आता 3 मिळते जुळते आहेत, एक ह्या गटात ना बसणार नाही, ऑड आहे. बघा चॉकलेट्स आहे, केक आहे, चिप्स आणि मिल्क. तर बघा हे जे आहे चॉकलेट्स, केक आणि चिप्स हे पॅकेज्ड फूड आहे. म्हणजे काय आहेत? वेफर्स आहेत. हे पॅक्ड असतात. असतात. तर हे कशामध्ये असतात? जंक फूडमध्ये येतात. चॉकलेट्स, केक आणि चिप्स. पण मिल्क काय मुलांना? मिल्क आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी आहे. दूध पिणं हे काय? दुधामुळे कॅल्शियम मिळते, आपले बोन्स स्ट्रॉंग होतात. तर याच्यात जे 3 आहे हे जंक फूडमध्ये येतात आणि मिल्क जे आहे ते हेल्दी याच्यात येते. तर उत्तर काय असेल मुलांना? मिल्क असेल. मग मिल्क कुठल्या रंगाने दिलेला आहे? येलो. उत्तर आपलं बरोबर आहे. आता बघूया मुलांना आपला नेक्स्ट 5वा प्रश्न आहे वाचा. फाइंड द ऑड वन आउट. तसंच आहे बघा, हेल्दी, टायडी आणि पेल आणि नीट. हेल्दी म्हणजे छान आपल्या शरीराने सुदृढ असणं, टायडी म्हणजे स्वच्छ असणं, नीट अँड क्लीन असणं आणि पेल म्हणजे काय? असं पेल म्हणजे फिका किंवा म्हणजे असंच त्याला म्हणू म्हणजे त्याचं कमजोर आणि नीट म्हणजे स्वच्छ असणं. तर बघा हे जे आहेत हेल्दी, टायडी आणि नीट हे एका गटात येतात आणि पेल म्हणजे कमजोर किंवा फिका. तर हे काय आहे? ऑड. तर जे पेल आहे ते हिरव्या रंगाने दिलेलं आहे. तर मग मी ग्रीन कलरची टोपी प्रेस करते आहे मुलांना. बघा त्याला टोपी परत मिळालेली आहे. आपले उत्तर बरोबर आहे. बघा मुलांना आता 6वा प्रश्न आहे आपला. यू शुड ड्रिंक इनफ डॅश टू गेट हेल्दी स्किन. आपल्याला आपली हेल्दी स्किन असेल, आपली त्वचा जर ग्लो केली पाहिजे, चमकदार झाली पाहिजे, तर आपल्याला वी शुड ड्रिंक इनफ. आपल्याला काय जास्तीत जास्त प्यायला पाहिजे? कोल्ड ड्रिंक्स प्यायला पाहिजे, वॉटर प्यायला पाहिजे, कॉफी प्यायला पाहिजे की टी प्यायला पाहिजे? आपली जर स्किन चमकदार हवी असेल मुलांना तर आपल्याला काय प्यायला पाहिजे? आपल्याला वॉटर इनटेक वाढवावं लागेल. पाणी भरपूर प्यायला पाहिजे. तर वॉटर कुठल्या रंगाने आहे मुलांना? ब्ल्यू रंगाने. बघा आपले उत्तर बरोबर आहे. आता मुलांना बघा 7वा प्रश्न आहे, आपला शेवटचा प्रश्न आहे. रे रेडीमेड फ्राईड स्नॅक्स कंटेन अ लॉट ऑफ अँड स्पायसेस. रेडीमेड फ्राईड स्नॅक्स असतात म्हणजे जे चिप्स असतात, कुरकुरे असतात, त्याच्यात कुठले कुठले घटक मिसळलेले असतात? आपण वाचलंय मुलांना आपल्या धड्यामध्ये, लेसन मध्ये वाचलेलं आहे. त्याच्यात सॉल्ट म्हणजे मीठ असते जास्ती, नट्स म्हणजे शेंगदाणे असतात, मिल्क दूध असते की सॉस असते. जे रेडीमेड फ्राईड स्नॅक्स आहेत त्याच्यात कशाचं कंटेंट असते मुलांना? ते स्पायसी असतात आणि काय असतात? सॉल्टी असतात. तर इथे सॉल्ट आहे याचं उत्तर. मग हे रेड टोपीने आपण काय करूया? रेड कॅपला प्रेस करूया. त्याला त्याची कॅप परत मिळालेली आहे आणि मुलांना अशा प्रकारे काय केलेलं आहे? आपण 7ही प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि आपण ह्या गेमच्या थ्रू काय केलेलं आहे? म्हणजे आपण जे अभ्यासलेलं आहे ते रिकॉल केलेलं आहे. आता मुलांना आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. बघूया पुढची स्टेप काय आहे? बघा मुलांना आपले लर्न झालं ऍक्टिव्हिटी गेम. मुलांना आता तुम्हाला काय द्यायची आहे? टेस्ट द्यायची आहे. चला तर मग आपण टेस्टला सुरुवात करूया. तर आपण जे अभ्यासलेलं आहे ऍक्टिव्हिटी आणि गेम मध्ये तेच प्रश्न मुलांना टेस्ट मध्ये आहे. मग तुम्हाला फास्ट काय करायची आहे? प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. बघा काय दिलेलं आहे? रेडीमेड फ्राईड स्नॅक्स कंटेन अ लॉट ऑफ डॅश अँड स्पायसेस. आत्ताच हा प्रश्न आपण गेम मध्ये सॉल्व्ह केलेला आहे. तर रेडीमेड जे स्नॅक्स असते त्याच्यात मोस्टली काय असते मुलांना? सॉल्ट, मिल्क, नट्स की सॉस. तर त्याच्यामध्ये असते मुलांना सॉल्ट असते. तर आपलं उत्तर आहे सॉल्ट. पुढचा प्रश्न बघूया. द मोस्ट पॉप्युलर ऍड अमॉंग चिल्ड्रन. जी मुलांसाठी ऍड बनवलेली जाते त्याच्यात पॉप्युलर काय असते? म्हणजे त्याच्यात जास्त कुठली ऍड दाखवली जाते?
डिटर्जंट पावडर, चॉकलेट्स, फेअरनेस क्रीम, कॉफी. लहान मुलांना काय आवडते मुलांना? ऑब्व्हियसली चॉकलेट. छोट्या मुलांचं चॉकलेट हा काय असतो? वीक पॉइंट असतो. बघा आता, द मोस्ट फ्रिक्वेंटली शोन ऍड इन समर. समर मध्ये मोस्टली कुठली ऍड दाखवली जाते मुलांना? कोल्ड ड्रिंक, कोल्ड क्रीम, स्वेटर, स्किन रेनकोट. तर कुठली दाखवली जाते? कोल्ड ड्रिंकची ऍड दाखवली जाते. बघा आपला आता चौथा प्रश्न मुलांना, फाइंड द ऑड वन आउट. तुम्हाला काय करायचंय? गटातनं बसणारा शब्द सांगायचा आहे. कुठला आहे? व्हेजिटेबल्स आहे, फ्रूट आहे, वेफर्स की सॅरल्स. तर गटात कुठला शब्द बसत नाही मुलांना? बघा, व्हेजिटेबल्स, फ्रुट्स आणि सेरल्स हे आपल्या हेल्थसाठी खूप छान आहेत आणि वेफर्स काय आहेत? ते जंक फूड मध्ये येतात. तर ऑड आहे वेफर्स. आता मुलांना पाचवा प्रश्न बघूया आपण. फाइंड द ऑड वन आउट. इथे पण तुम्हाला ऑड सांगायचं आहे. चॉकलेट्स, चिप्स, केक आणि मिल्क. तर बघा, चॉकलेट्स, चिप्स, केक हे काय आहेत? जंक फूड आहेत. आणि मिल्क काय आहे? मिल्क आपल्या हेल्थसाठी चांगलं आहे. मिल्क दूध पिल्याने काय आपल्याला कॅल्शियम मिळते, बोन्स काय असतात? स्ट्रॉंग. तर हे तिन्ही एका गटात बसतात आणि ह्याच्यातलं ऑड काय आहे मुलांना? मिल्क आहे. बघा आता पुढचा, फाइंड द ऑड वन आउट. हेल्दी, पेल, टायडी अँड नीट. हेल्दी, टायडी आणि नीट हे काय आहेत? आपल्या हेल्थसाठी चांगले गुण आहेत. आणि पेल म्हणजे कमजोर किंवा काय असं फिका. तर इथून ऑड कुठला आहे? पेल हा शब्द आहे. आता सातवा प्रश्न आहे मुलांना आपला, शेवटचा प्रश्न आहे. यू शुड ड्रिंक इनफ टू गेट हेल्दी स्किन. जर तुम्हाला हेल्दी आणि ग्लोईंग स्किन ठेवायची आहे तर तुम्हाला काय करावं लागेल? कोल्ड्रिंक प्याल का तुम्ही? नाही. कॉफी? नो. वॉटर आणि टी. तर आपण जास्तीत जास्त कशाचा इंटेक वाढवायला पाहिजे मुलांना? वॉटरचं. तर आपलं उत्तर आहे इथे वॉटर आणि आपलं अगदी बरोबर आहे. अशा प्रकारे मुलांना आपण टेस्ट सॉल्व्ह केलेली आहे आणि आपली जी उत्तरं आहेत ती काय आहेत? अगदी बरोबर आहेत. 7ही प्रश्न आपण सॉल्व्ह केलेला आहे. तर मुलांना तुम्ही असाच ह्या टेस्टचा काय करा? पुन्हा पुन्हा सराव करा आणि त्याच्यामुळे काय राहील? तुम्ही जे अभ्यासलेलं आहे हे तुमच्या लक्षात राहील. बघा मुलांना, आता आपलं 4 स्टेप्स कंप्लीट झालेलं आहेत. आता आपण काय अभ्यासूया? आता आपण क्वेश्चन आन्सर म्हणजेच काय? प्रश्नांची उत्तरे. चला तर मग आपण प्रश्न वाचूया. काय आहे पहिला प्रश्न? हू गिव्स ऍडव्हर्टिजमेंट ऑन टीव्ही अँड मेनी अदर प्लेसेस. तर आपण ज्या टीव्ही मध्ये जाहिराती बघतो, मूवी बघायला जातो, सर्वप्रथम अशा जाहिराती येतात. किंवा तुम्ही गाडीनी म्हणजे बसनी प्रवास करत असाल, कारनी प्रवास करत असाल तर तुम्हाला असे मोठमोठे होर्डिंग दिसतात. कशाचे? ऍडव्हर्टाइजमेंटचे. तर ह्या ऍडव्हर्टाइजमेंट कोण देतो मुलांना? हू गिव्स म्हणजे कोण ऍडव्हर्टाइजमेंट देतो? हे जे कंपनीचे ओनर्स असतात, म्हणजे या जे प्रॉडक्ट असतात त्या कंपनीचे जे ओनर्स असतात ते काय करतात? या प्रॉडक्टची ऍडव्हर्टाइजमेंट करतात. तर आपण उत्तर बघूया मुलांना काय आहे. बघूया. Advertisement are given by the owners of the different companies to tell people about their products. तर काय असते? हे जे ओनर असतात, कंपनीचे मालक असतात, ते ऍडव्हर्टाइजमेंट कंपनीला काय देतात? अशा जाहिराती बनवायला देतात. ऍडव्हर्टाइजमेंट आर गिवन बाय द ओनर्स ऑफ द डिफरंट कंपनीज. म्हणजे वेगवेगळ्या कंपनीचे जे मालक असतात ते ऍडव्हर्टाइजमेंट करतात टू टेल अबाउट देअर प्रॉडक्ट. कारण काय असते? त्यांना ते जे प्रॉडक्ट असते, ती जी वस्तू असते ती सामान्य लोकांपर्यंत पोहोचवायची असते ऍडव्हर्टाइजमेंटमुळे. आणि टीव्ही काय आहे? प्रत्येक घराघरात असतो. टीव्ही सिरियल्स, मुलं कार्टून्स बघतात, आपण मूवी वगैरे बघतो, तर त्याच्यात ह्या ऍडव्हर्टाइज काय मध्ये मध्ये दिल्या जातात. तर ज्या ऍडव्हर्टाइजमुळे जे प्रॉडक्ट आहे ते काय असते? प्रत्येक व्यक्तीच्या घराघरात पोहोचते आणि हे जे प्रॉडक्ट आहे हे विकले जातात. तर काय आहे आपलं उत्तर? ऍडव्हर्टाइजमेंट आर गिवन बाय द ओनर्स ऑफ डिफरंट कंपनीज टू टेल पीपल अबाउट देअर प्रोडक्ट. आता मुलांना बघूया दुसरा प्रश्न काय आहे आपला. व्हॉट इज द एम ऑफ द ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट किंवा ऍडव्हर्टाइजमेंट जाहिरातीचा एम काय आहे? त्यांना कुठलं ध्येय आहे? काय असेल त्यांचं? की त्यांचे प्रॉडक्ट जास्तीत जास्त लोकांनी काय करायला पाहिजे? जास्तीत जास्त प्रॉडक्ट त्यांचे विकले गेले पाहिजे आणि त्यांच्या कंपनीला काय झालेला पाहिजे? नफा झाला पाहिजे. हे त्यांचं मेन एम असतो. बघा काय आहे? देअर एम इज टू मेक पीपल बाय दोज प्रोडक्ट्स. काय आहे त्यांचं? जे कंपनी ओनर्स असतात त्यांचा एम काय आहे? देअर एम इज टू मेक पीपल बाय दोज प्रोडक्ट्स. म्हणजे लोकांनी काय केलं पाहिजे? ते प्रोडक्ट्स घेतले पाहिजे. म्हणजे काय होईल? त्यांना जास्तीत जास्त फायदा होईल. आता तिसरा प्रश्न बघूया मुलांना. काय आहे? व्हॉट डज द क्रिस्पी क्रंची ऍड टेल यू.
क्रिस्पी क्रंची ही ऍडव्हर्टाईज तुम्हाला काय सांगते? काय सांगते मुलांनो क्रिस्पी क्रंची? बघा, द ad tells us to eat crispy crunchy in any mood at any time and every time. ही जी ऍड आहे कशाची? चिप्सची जी ऍड आहे काय आहे? क्रिस्पी क्रंची. त्या प्रॉडक्टचं नाव काय आहे? क्रिस्पी क्रंची. तर हे आपल्याला काय सांगते? म्हणजे ही ऍडव्हर्टाईज आपल्याला काय सांगते? क्रिस्पी क्रंची इन एनी मूड अँड एनी टाइम अँड एव्हरी टाइम. तर तुम्ही काय, हे जे क्रिस्पी क्रंची चिप्स आहेत तुम्ही काय करा, हे एनी मूड, तुमचा मूड जसा असेल, म्हणजे तुम्ही सॅड असाल तरी खा, हॅपी असाल तरी खा, परत तुम्हाला काही मेडल मिळालं असेल तेव्हा खा, तुम्ही झोपून उठल्यावर खा, झोपायच्या आधी खा, म्हणजे वेनेवर जेव्हा तुमचा मूड असेल तेव्हा तुम्ही खा, कोणत्याही वेळेस खा, एनी टाइम, रात्री, सकाळी, दुपारी, केव्हाही, अँड एव्हरी टाइम, म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस खातच राहा. तर ही ऍडव्हर्टाईज आपल्याला क्रिस्पी क्रंची काय सांगते, काय मेसेज देते? The ad tells to eat crispy crunchy in any mood, any time and every time. Crispy crunchy काय सांगते की तुम्ही जेव्हा तुमचा मूड असेल, एनी मूड, एनी टाइम अँड एव्हरी टाइम, म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही हे खात राहा. हे काय करते आपल्याला ती ऍड असं सांगत असते. आता आपण चौथा प्रश्न अभ्यासूया मुलांना. बघा, हाऊ मेनी टाइम्स इज द नेम क्रिस्पी क्रंची रिपीटेड इन द ऍड आणि वाय? म्हणजे इथे प्रश्नात विचारलेला आहे की क्रिस्पी क्रंची काय आहे, ही एका त्याची प्रॉडक्टची ऍड आहे, तर ती आपल्याला किती वेळा ती रिपीट करायला, म्हणजे किती वेळा रिपीट केलं, म्हणजे किती वेळा ते स्लोगन बोलल्या जाते ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये, आणि काय त्यांचं सारखं सारखं क्रिस्पी क्रंची हे नाव सारखं सारखं घेणं, हे का बरं घेतात, म्हणजे त्याचं मुख्य कारण काय आहे ते अभ्यासूया आपण. बघा, इट इज रिपीटेड 9 टाइम्स. क्रिस्पी क्रंची हे जे ऍड आहे हे किती वेळा रिपीट झालेलं आहे? त्यांनी त्यांच्या ऍड मध्ये क्रिस्पी क्रंची हे नाव किती वेळा घेतलेलं आहे? तर इट इज रिपीटेड इन 9 टाइम्स. एका ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये त्यांनी 9 वेळा काय केलेलं आहे, ते रिपीट केलेलं आहे. ते नाव क्रिस्पी क्रंची, क्रिस्पी क्रंची, क्रिस्पी क्रंची असं 9 टाइम्स ऍड मध्ये रिपीट केलेलं आहे. दिस इज टू अट्रॅक्ट पीपल टू थिंक ऑफ ओनली क्रिस्पी क्रंची बिस्किट्स अँड बाय देम. त्यांनी काय केलेलं आहे की दिस इज अट्रॅक्ट पीपल, म्हणजे त्यांनी लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी लोकांचं लक्ष त्या बिस्किट क्रिस्पी क्रंची या नावाकडे जावं, ते नाव त्यांच्या कानामध्ये नेहमी गुंजत राहावं, म्हणजे त्यांच्या ते लक्षात राहील म्हणून काय ते 9 टाइम्स रिपीट केलं आहे. पीपल टू थिंक ओनली क्रिस्पी क्रंची, म्हणजे लोकांनी त्या क्रिस्पी क्रंची बिस्किटांविषयीच विचार करायला पाहिजे आणि बाय देम, आणि ते त्यांनी घेतलं पाहिजे. जर बघा मुलांना, लहान मुलं ही ऍड वारंवार ऐकतील तर काय करतील की त्यांना जर ते दुकानात गेले तर ते प्रॉडक्ट घ्यायची इच्छाच राहील. सारखं क्रिस्पी क्रंची असं बोलत असतील आणि ते आपल्या पॅरेंट्सना घेऊन जातील आणि ते विकत घेऊन मागतील. म्हणजे जे ऍडव्हर्टाइजमेंट आहे त्याचं मेन एम हेच आहे की ते रिपीटेड करून ते लोकांपर्यंत पोहोचावं, त्यांच्या माइंडमध्ये तेच राहावं आणि ते बिस्किट त्यांनी काय करावं, त्याचा विचार करावा आणि ते बिस्किट त्यांनी खरेदी करावं. बघूया मुलांना, आता जो 5वा प्रश्न आहे तो आपण बघूया काय आहे. व्हॉट वुड हॅपन इफ यू नेव्हर एट क्रिस्पी क्रंची? जर तुम्ही क्रिस्पी क्रंची नावाचं हे जे बिस्किट आहे हे तुम्ही कधीच नाही घेतलं तर काय होईल? व्हॉट वुड हॅपन इफ यू नेव्हर एट क्रिस्पी क्रंची? जर तुम्ही क्रिस्पी क्रंची बिस्किट हे कधीच खाल्लं नाही तर काय होणार? नथिंग, काहीच होणार नाही. हे काय आहे, जे बिस्किट आहे तसंही आपल्या हेल्थसाठी काही चांगलं नाहीये. यू विल नॉट मिस एनिथिंग इम्पॉर्टंट इफ यू नेव्हर एट क्रिस्पी क्रंची. जर तुम्ही घेतलं नाही तर यू विल नॉट मिस एनिथिंग इम्पॉर्टंट, म्हणजे तुम्ही असं महत्वाचं काहीतरी मिस करता असं आहेच नाही. म्हणजे आपण क्रिस्पी क्रंची खाल्लं नाही म्हणजे आपल्या आयुष्यातलं आपण काहीतरी विसरलो किंवा आपण महत्वाचं काही केलं नाही असं नाही होणार. मीन्स you will not miss anything important if you never ate crispy crunchy. In fact, you can eat other healthy option. इथे सांगितलेली आहे की क्रिस्पी क्रंची हे जे बिस्किट न खाल्ल्याने तुमच्या आयुष्यात काहीच कमी जास्त होणार नाही. या उलट तुम्ही काय करायला पाहिजे? इन फॅक्ट यू कॅन ईट, काय करायला पाहिजे? अदर हेल्दी ऑप्शन. त्याच्यापेक्षा तुम्ही हेल्दी ऑप्शन चूज करा. तुम्ही नट्स खा, म्हणजे शेंगदाणे खा, तुम्ही फ्रुट्स खा, तुम्ही बॉइल्ड एग्स खा, तुम्ही मिल्क प्या. तर असं तुम्ही छान छान पदार्थ जे हेल्दी आहेत आपल्या शरीरासाठी ते खा. क्रिस्पी क्रंची खाल्ल्याने आपल्या आयुष्यातून काहीच असं मिस होणार नाही, न खाल्ल्याने.
बघा, व्हॉट वुड हॅपन इफ यू एट प्रॉपर मिल्क. जर तुम्ही प्रॉपर मिल्क खाल्लं, बॅलन्स डाएट खाल्लं, तर प्रॉपर मिल्क लाइक अ राईस अँड दाल और दाल रोटी. जर तुम्ही प्रॉपर डाएट म्हणजे घेतलं, तुमच्या थाळीमध्ये तुमच्या ताटात जर वरण असलं, भात असलं, चपाती असली, सॅलड असलं, तर म्हणजे काय होईल? त्याच्याने काय होईल? व्हॉट वुड हॅपन इफ यू एट प्रॉपर मील. जर तुम्ही प्रॉपर मील, दाल, चपाती, सॅलड हे तुम्ही तुमच्या जेवणात ऍड केलं, तर काय होईल मुलांनो? If we ate proper meals like a rice and dal or dal roti, we would become a healthy. तर काय बनवू आपण? We would become a healthy. म्हणजे काय होईल? आपण हेल्दी राहू, आपण स्वस्थ राहू. म्हणून हे तुम्ही तुमच्या जेवणामध्ये ऍड करा. पिझ्झा, बर्गर हे तुम्ही नका खाऊ. त्याच्यामुळे काय होते? आपली हेल्थ जी आहे ती काय हेल्थ बिघडते. ते जंक फूड आहे, त्याच्यामुळे वजन वाढतं. शरीर काय असते आपलं म्हणजे आपल्या चेहऱ्यावर दाणे येतात, आपली स्किन काय असते खराब होते. जर तुम्ही हे जे बॅलन्स आहे तुमच्या याच्यात म्हणजे आहारात घेतलं, तर काय होईल? तुमच्यासाठी ते हेल्दी जेवण आहे. आता बघूया मुलांना, आपला जो 7वा प्रश्न आहे तो बघूया. व्हॉट वुड हॅपन इफ यू नेव्हर एट फ्रूट अँड व्हेजिटेबल्स. जर तुम्ही तुमच्या आहारात फ्रूट आणि व्हेजिटेबल्स ऍडच केले नाही, म्हणजे तुम्ही काही खाल्लंच नाही, फ्रुट्स व्हेजिटेबल्स हे ऍड केले नाही, तर काय होईल? काय होईल मुलांनो? तुमची वाढ होणार नाही, तुम्ही अनहेल्दी राहाल. काय होईल? इफ वी नेव्हर एट फ्रूट अँड व्हेजिटेबल. जर आपण आपल्या आहारात फ्रुट्स आणि व्हेजिटेबल ऍड केले नाही, तर काय होईल? वी वुड नॉट गेट बॅलन्स्ड. म्हणजे काय होईल? वी वुड नॉट गेट अ बॅलन्स्ड अँड नरिशिंग डाएट. म्हणजे आपल्याला काय? आपल्याला बॅलन्स डाएट नाही मिळणार आणि नरिशिंग डाएट म्हणजे आपल्या शरीराचं काय पोषण होणार नाही, आपली वाढ होणार नाही. म्हणजे जर आपण काय होऊ, आपली म्हणजे तुमची हाईट नाही वाढणार, तुमची ग्लोईंग स्किन नसणार आहे, तुमचं एनर्जी लेवल कमी असेल. जर तुम्ही हे ऍड नाही केलं, तर काय होईल? वी वुड नॉट गेट बॅलन्स्ड अँड नरिशिंग डाएट. आपल्याला असं पोषण तत्व असलेलं जेवण आपल्याला मिळणार नाही. वाय डज द डीडी इन द हेमा गौरी अँड से नो पार्टी फॉर मी. तुम्ही मुलांनो ती ऍड बघितलेली आहे. कुठली ऍड होती ती फेअरनेस क्रीमची होती. तर म्हणजे त्या फेअरनेस क्रीम मध्ये काय सांगितलेलं आहे? वाय डज द दीदी इन द हेमा गौरी से नो पार्टी फॉर मी. म्हणजे ती काय म्हणाली त्याच्यातली दीदी, की माझ्यासाठी काय आहे, ही पार्टी नाही आहे, म्हणजे मी या पार्टीला जाऊ शकणार नाही. तर असं का बरं बोलली ती? बघूया आपण. दीदी सेज टू बिकॉज सी इज सॅड बिकॉज ऑफ द डार्क स्किन. का बरं? तिची काय होती? तिची डार्क स्किन होती, म्हणजे ती थोडी सावळी रंगाने होती. वाय डज द दीदी इन द हेमा गौरी ऍड से नो पार्टी फॉर मी. जी हेमा गौरी काय होती, क्रीमची ऍडव्हर्टाईज होती, त्या ऍडव्हर्टाईज मधले ती जी दीदी होती म्हणजे ती मुलगी होती, ती जी काय म्हणाली, ऍड से नो पार्टी फॉर मी. म्हणजे ही पार्टी माझ्यासाठी आहे, पार्टी नाहीये, मी या पार्टी जाऊ शकणार नाही. का बरं? कारण तिचं स्किन कलर कसं होतं, तिचं स्किन कलर थोडं डार्क होतं, ती सावळी होती, म्हणून ती असं बोलली. दीदी सेज टू बिकॉज. त्याचं कारण काय? ती असं का म्हणाली? सी इज सॅड. ती दुःखी होती बिकॉज ऑफ हर डार्क स्किन. कारण तिची काय होती? स्किन जी होती ती काय होती? डार्क होती, म्हणजे थोडी सावळी होती. बघा, कॅन यू बिकम फेअर इन 5 days? हाऊ लॉंग विल द इफेक्ट ऑफ द क्रीम लास्ट? कॅन यू बिकम फेअर इन 5 days? जर तुम्ही ही क्रीम लावली, तर तुम्ही 5 दिवसात तुमचा रंग उजळ होईल का? फेअर कलर होईल का? तर आन्सर असेल नो. 5 दिवसात हे इम्पॉसिबल आहे. कुठलीही फेअरनेस क्रीम रंग उजळवत नाही किंवा त्याच्याने आपला स्किन टोन हा फेअर होत नाही. तर आपण काय हेल्दी फूड खाल्लं, बाकीच्या ज्या गोष्टी आपण एक्सरसाइज केलं, भरपूर पाणी प्यालो आणि बॅलन्स डाएट घेतलं, तर काय होईल? आपली स्किन ग्लो करेल. फेअरनेस क्रीम मुळे कधीही स्किन आपली चमकत नाही. हाऊ लॉंग विल द इफेक्ट ऑफ द क्रीम लास्ट? म्हणजे त्या क्रीमचा इफेक्ट किती दिवस राहणार आपल्या स्किनवर? तर बघूया उत्तर काय दिलेलं आहे. नो, वी कॅन नेव्हर बिकम फेअर इन 5 days. म्हणजे आपण 5 दिवसात काय आहे? नो, वी कॅन नेव्हर बिकम फेअर इन 5 days. आपण 5 दिवसात गोरं होणं शक्यच नाही. द इफेक्ट ऑफ द क्रीम लास्ट फॉर द शॉर्ट टाइम. आणि जे इफेक्ट असेल, जर तुम्ही क्रीम लावून लावून जरी गोरी झाले असाल, तरी ते इफेक्ट काय आहे? फक्त म्हणजे खूप कमी दिवस राहील ते. 1 month 2 months ते लॉंग लास्टिंग नसणार. तर फेअरनेस क्रीम काय आहे? ही आपल्याला काय करते? टेम्प्ट करते, ते प्रलोभन देते की आपण ती क्रीम घ्यायला पाहिजे आणि लावायला पाहिजे. बघूया मुलांनो, 10वा जो प्रश्न आहे
विल यू लव्ह युअर ब्रदर ऑर सिस्टर ओनली इफ ऑर शी इज फेअर. म्हणजे इथे विचारलंय की जर तुमचे भाऊ किंवा बहीण हे गोरे असतील म्हणजे रंगाने फेअर असतील तरच तुम्ही त्यांच्यावर प्रेम कराल का? तर काय आहे उत्तर मुलांना हे रॉंग आहे. आपण कलर पाहून किंवा एखाद्याचा फेअर पाहून किंवा तो डार्क आहे त्याचा त्वचेचा रंग पाहून आपण त्याच्यावर प्रेम करत नसतो. तर काय असतात आपलं जे प्रेम आहे हे काय असतं मनातून येतं. नो आय विल लव्ह माय ब्रदर ऑर सिस्टर नो मॅटर व्हॉट द कलर ऑफ दिस कलर ऑफ हिज ऑर हर स्किन इज. बघा त्यांचा कलर गोरा किंवा काळा जरी असला तरी काही घेणं देणं नाही. म्हणजे आपण रंग पाहून एखाद्याशी प्रेम करतो की तो गोरा आहे म्हणूनच त्याच्यावर आपण जास्त प्रेम करू, काळा आहे म्हणून नाही. तर असं नसतं. आपण त्वचेचा रंग पाहून एखाद्याविषयी संबंध जोडत नाही किंवा त्याच्यावर प्रेम करत नाही. तर अशा प्रकारे मुलांना आपण 10ही प्रश्नांची उत्तर आहे जी सॉल्व्ह केलेली आहेत. धन्यवाद. तुम्हाला हे जे लेसन आहे ते पूर्ण समजलेलं असेल. आपल्या ज्या पाचही ज्या स्टेप्स आहेत मुलांनो त्या काय झालेल्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत. पण तुम्ही ऍड वाईज कस्टमर हे काय करा तुम्ही टेस्ट ऍक्टिव्हिटी गेम थ्रू काय करा ते पुन्हा पुन्हा रिवाइज करा. तर आपलं जे हे लेसन आहे हे संपलेलं आहे.